नमस्कार, मी प्रसाद मुळे एक पात्री अभिनय सादर करत आहे. मी मराठी माणूस. तुम्हाला जसा मला प्रश्न पडला आहे तसा मलाही प्रश्न पडला आहे. मराठी माणूस कुठे गेला? तो कुठे हरवलाय का? सांगा ना मित्रांनो, कुठे हरवलाय का? त्याला शोधा, नाही तर कुठेतरी हरवून जाईल तो मराठी माणूस. मराठी माणूस सांगा ना, काय कुकुळ बाळ आहे का तो जत्रेत हरवायला? आणि ए भडव्या, तुझ्या जिभेला काही हाड? तुला मराठी असलेल्याची लाज वाटते? आई भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊनी हजारो मावळे घेऊन छत्र असो ज्याने स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा ही मराठीच होते. आणि तुला मराठी असलेल्याची लाज वाटते? कोणाच्या चुका कोणाच्याही असो, ठसका माणूस हा ठसक्यापेक्षा क्रोधानेच मरतो. त्याला मुलीसोबत लग्न करण्याचा ठसका, भूतकाळ वर्तमानाचा ठसका. माणूस हा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा बुद्धिपदासारखा आहे. तो पावलं आपली पावलं सारत कसाही चाल, वेडावाकडा कसाही चाल, पण चेकअप झालाच पाहिजे. 100 कोटी पैकी क्रूर सैतान महाराष्ट्रातला मराठी माणूस हा 100 कोटींपैकी क्रूर सैतानांपैकी एक आहे. ज्याने आई बहिणींची अब्रू लुटली, तो आदिलशाहची पालमुळं हळून सोडली, ते छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा मराठीच होते. आणि तुला मराठी असलेल्याची लाज वाटते? ज्याने सर्वसामान्यांना भगवद्गीता लिहून ठेवली, ते संत ज्ञानेश्वर हे सुद्धा मराठीच होते. शेहमानच्या स्वप्नात जाऊन धुलाई करणारा सचिन तेंडुलकर हा सुद्धा मराठीच होता. इंग्रजांची पाळमुळं हळून सोडली, ते लोकमान्य टिळक हे सुद्धा मराठीच होते. ज्या असंख्य अशा विरागणी आहेत, सावित्रीबाई फुले, सिंधुबाई सपकाळ, राणी लक्ष्मीबाई, असंख्य विरागणी आहेत, असंख्य मावळ्यांचा समावेश आहे. आणि तुला मराठी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा मराठीत होते. आणि तुला मराठी असलेल्याची लाज वाटते? सांगा मित्र, मराठीसाठी माझा जीव तडफडतो. मराठी छाती टोक म्हणा, मी मराठी अस्मिता आहे. छाती टोक म्हणा, मी मराठी अस्मिता आहे. अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. मी पुढे वागणार नाही. मी मराठी जात आहे, मी मराठी जात आहे, मी मराठी जात आहे. धन्यवाद.